नवी मुंबईतील पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सध्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आज सकाळपासूनच गॅस मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे कालच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असून अनेक वितरकांनी केंद्राबाहेर गॅस स्टॉक संपलाय असे फलक लावल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। कित्येक नागरिक तासनतास उन्हात रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जात असल्याची विदारक परिस्थिती आहे। काही वितरकांकडे साठा असूनही ते वेळेवर पुरवला जात नसल्याच्या तक्रारींनी संभ्रम अधिकच वाढलाय। यामुळे पनवेलमध्ये घबराट आणि नाराजीचे वातावरण पसरलं असून स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून सातत्याने केली जाते आहे। आपण रांगेत उभा आहात? जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही रांगेमध्ये उभे आहोत। ॲक्च्युली आम्हाला साधारण 11 तारखेला आम्हाला मेसेज आला बुकिंगचा, आणि मला वाटते काल टी व्हीमध्ये आणि सर्व वृत्तपत्रामध्ये आपण बातमी वाचलीत की कोणालाही कुठे रांगेत उभे राहायची गरज नाही, की 2.5 दिवसामध्ये बुकिंग झाल्यानंतर 2.5 दिवसामध्ये तुमच्या घरपोच सिलेंडर भेटेल। परंतु इथे आल्यानंतर सांगितलं की होम डिलिव्हरी मिळणार नाही। त्याच्यामुळे फक्त तुम्ही इथे घेऊन या, तुम्हाला इथे घरपोच डिलिव्हरी भेटणार नाही, फक्त तुम्हाला इथे आल्यानंतर नंबरमध्ये लागल्यानंतर तुम्हाला सिलेंडर भेटेल। फक्त एकच विनंती आहे की थोडासा प्रॉब्लेम असा आहे की वृत्तपत्रामध्ये किंवा टी व्हीवर ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमधला आणि यांचा एक खूप विरोधाभास आहे, पण लोकांकडे व्यवस्थित मेसेज गेलेला नाही की नक्की काय आहे ते, आणि त्याच्यामुळे ही सगळी गर्दी आहे। एकीकडे सरकार सांगते की बाबा स्टॉक भरपूर आहे सिलेंडरचा, कुठल्याही प्रकारचा गॅसचा तुटवडा भासणार नाही, तरी सुद्धा लोक अजून लाईनमध्ये उभे आहेत। त्याचं कारण काय, असं एक जनतेतर्फे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो। एजन्सीच्या ऑफिसला गर्दी ह्यासाठी आहे की सगळ्या पब्लिकला मेसेज गेलाय लोकांकडून किंवा सगळ्या एजन्सींकडून की तिकडे त्यांच्या ऑफिसला गेल्यावर सिलेंडर मिळते, घरी डिलिव्हरी होत नाहीये। त्यामुळे जो तो पब्लिक आहे ना इकडे येऊन सिलेंडर रिकामा घेऊन येतो आणि इकडून मिळतो। मग मी यांच्या ऑफिसला विचारलं की बाबा सिलेंडर ऑनलाईन मिळणार की नाही, ते म्हणाले मिळणार, पण टेम्पो येईल तेव्हा। मग जर तुमचा टेम्पो इकडच्या लोकांना आलेल्या लोकांना तुम्ही सिलेंडर देता तर घरच्या लोकांना ऑनलाईन का मिळत नाही, याचं उत्तर प्रॉपर नाहीये त्यांच्याकडे। ते म्हणाले सोमवारपासून येईल, पण टेम्पो आला तर। मग जर टेम्पो येतो म्हणून इथल्या लोकांना मिळतो ना इथे आल्यावर ऑफिसला, ती त्यांच्याकडून मिळणारी जी माहिती आहे ना ती सगळ्या लोकांना समाधान होईल अशी माहिती नाहीये। मिसअंडरस्टँडिंग होते त्यांच्या स्टाफमुळे।